केलेला आहे. आणि हा पुढचा चेंडू एक धाव घेण्यात यश येत आहे फलंदाजाला. 2 धावेनंतर धावसंख्या होते, 2 चेंडू नंतर धावसंख्या होते ती 2. पुढील चेंडू आणि चांगला चटवलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. पाहूया काय होत आहे. आणि हा उत्कृष्ट असा झेल, फलंदाज बाद. किती बॉल झाला? पहिल्या षटकातील 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद, 2 रन. पहिल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन मयूर यश यांना. सामवेदी ब्राह्मण संघाचे माजी कर्णधार संतोष म्हात्रे यांचे सुपुत्र. अतिशय सुंदर असा चेंडू गोल्डन स्पॉट वरून चेंडू उडलेला आहे व तो विकेट किपर कर्णधार सचिन नाईक यांच्या हातात स्थिरावलेला. यश यांना काही चेंडू कळलेला नाही, चेंडू निर्धाव जात आहे. पहिल्या षटकातील 5 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती आहे 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 2. आणि हा पुढील चेंडू चांगलाच तटवलेला आहे. स्वप्नील यांचा चांगला असा फटका, परंतु 2 धावा घेण्यात यश येत आहे स्वप्नील यांना. यश यांना पाच चेंडू नंतर धावसंख्या होते ती 4. षटकातला शेवटचा चेंडू सामना करतील यश. आणि हा खराब चेंडू पंचांनी वाईटचा इशारात गेलेला आहे. एक अतिरिक्त धाव. 5 चेंडू नंतर पडाई संघाची धावसंख्या होते ती 5. पुन्हा एकदा खराब चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या धावून पोहोचते ती 6 धावांवरती. आणि ऑफच्या दिशेने टटावलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण, त्या दरम्यान 2 धावा काढण्यात यश येत आहे फलंदाजांना. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर सद्गुरू पडाई संघाची धावसंख्या होते ती 8 धावा. श्री गणेश कुफराड आयोजित सचिन स्मृती चषक 2024 सर्व खेळाडूंचे आणि क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत. त्या दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत विराज. त्यांचा सामना करतील स्वप्नील. आणि स्वप्नील यांनी चांगला तटवलेला आहे. पाहूया
किती रन मिळत आहेत? दोन धावा करण्यात यश मिळालेलं आहे स्वप्नील यांना. 2 धावेनंतर धावसंख्या पोहोचते ती 10वर. जवळजवळ 48 डिग्री तापमान. त्यामध्ये चाललेला दुसरा सामना स्वर्गीय सचिन स्मृती चषक 2024 स्पर्धेचे भव्य दिव्य असे आयोजन. आजचा पहिला दिवस स्पर्धेचा व दुसरा सामना. पहिला सामना झालेला आहे तो एकता बानकर वर्सेस श्री गणेश कोफराड व एकता बानकर संघाने तो सामना जिंकलेला आहे व स्पर्धेतील विजयाची नोंद केलेली आहे. अतिशय सुंदर असा चेंडू उडलेला, परंतु पंच यांनी तो अवांतर असा वाईट दिलेला आहे. वाईट धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 11. दुसऱ्या षटकातील चेंडू टाकून झालेले आहेत ते एक चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 11. अतिशय सुंदर असा फटका स्वप्नील यांचा पाहूया. तो गेलेला यश यांच्याकडे. यश यांनी अडवलेला आहे चेंडू. फक्त 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 2 चेंडू अखेरीस 12. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्री गुरुदत्त पाडी संघाची बिनीची जोडी प्रणव व स्वप्नीले उतरले होते. प्रणव यांना आज काही त्यांच्या नावात साजेशी अशी कामगिरी करता आली नाही. प्रणव बाद झाल्यानंतर आता जबाबदारी आली ती स्वप्नील व यश यांच्यावर. 2 चेंडू टाकून झालेले आहेत ते चेतक वाघोली संघाकडून विराज यांचे. दरम्यान पुढील चेंडू आणि चांगला असा तडवण्याचा प्रयत्न, परंतु चांगला बसलेला नाहीये. आणि त्या दरम्यान थोडं गचा क्षेत्ररक्षण 2 धावा घेण्यात यश. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 14. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 15. दुसऱ्या षटकातील चेंडू टाकून झालेले आहेत ते 4. स्वप्नील यांचा सुंदर असा ड्राईव्ह. अतिशय सुंदर असा फटका. जर वाघोली संघाच्या वर्सेस पडाई संघाला 60-70 प्लस धावसंख्या जर उभारायची असेल तर स्वप्नील यांनी 5 ओव्हर राहणं हे नितांत गरजेचं आहे. स्वप्नील यांची फटकेबाजीची गरज आहे ती पडाई संघाला. अतिशय सुंदर असा फटका आणि तशीच सुंदर अशी ट्राय केलेली आहे ती स्वप्नील यांनी फॉलो थ्रू मध्ये. दरम्यान षटक दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 17 धावा. अतिशय साजेशी व म्हणजे जवळजवळ 8.5च्या धाव गतीने धावसंख्या वाढत आहे. त्याच दरम्यान वाघोली संघाकडून वैयक्तिक प्रथम व संघासाठी 3रं षटक घेऊन आलेले आहेत ते अमय. अतिशय सुंदर असे गोलंदाज.
अतिशय सुंदर फटका, चेंडू चाललाय सीमारेषा पार आणि पडाई संघाकडून पहिला षटकार यश यांच्या बॅट मधून. अतिशय उत्कृष्ट असा षटकार पाहायला मिळालेला आहे प्रणव यांच्या दुसरा जुना बॉल पण ठेवलाय ना बॅटिंगमधून. हा बॉल ठेवत जा आर्यन. या षटकारानंतर धावसंख्या पोहोचते ती 23 धावांवरती. जी सलामीचे 2 षटक होती ती सावध खेळल्यानंतर आता आक्रमक रूप धारण केलेले आहे ते यश यांनी. यश त्याच्याकडे आहे इकडे. त्याच दरम्यान चेंडू हा वाईट प्लस 22 अशा 2 धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अखेरीस 25. अमय यांना पहिलाच फटका बसलेला आहे तो यश यांच्याकडून. आता स्ट्राईकवर आलेले आहेत ते स्वप्नील. अमय यांना काही फॉलो थ्रू मध्ये झेल घेता आला नाही आहे. अतिशय चांगलासा फटका होता. यश यांनी आक्रमक रूप धारण केल्यानंतर स्वप्नील यांनी त्यांचा स्ट्राईक दिलेला आहे. अतिशय सुंदर असा खेळ स्वप्नील यांच्याकडून. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन अमय. सचिन यांनी चांगली अशी कीपिंग केलेली आहे. चेंडू निर्धाव जात आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 26. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन अमय यश यांना. अतिशय चांगला फटका यशांचा पाहूया. चेंडू एक रन धावून झालेला. दुसरी रन घेण्यासाठी आलेले आहे. विकी यांना काही चेंडू अडवता आलेला नाही आहे. 2 रन आरामशीर काढून झालेले आहेत. धावसंख्येत 2 भर. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 28. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या 28. हो बुंद्यातला चेंडू काही यशला कळाला नाही. तसाच सचिन यांनाही काढवता आला नाही. 22च्या स्वरूपात 1 भर. तिसऱ्या षटकातील 5 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 29. स्ट्राईकवर आलेले आहेत ते स्वप्नील. पुन्हा एक अवांतर पंचांची एक अलग अशी स्टाईल. अतिशय स्टाईलिश असे पंच लाभलेले आहेत त्या स्पर्धेसाठी आम्हाला. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. चांगला फटका चेंडू परंतु तारेला अडकलेला आहे चेंडू. धावसंख्येत 1 भर. 3 षटका अखेरीस पडाई संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 31 धावा. आता शेवटचे 2 हाणामारीचे षटक बाकी आहेत आणि जेमेची बाजू म्हणजे पडाई संघाची फक्त एकच विकेट गेलेली आहे प्रणव यांच्या रूपाने. यानंतर पडाई संघाची खोली पाहता विशाल 3 ते 4 फलंदाज जे स्फोटक फलंदाज पडाई यांच्या ताफ्यामध्ये आहेत. त्याच दरम्यान यानंतर यश वैयक्तिक पहिले व संघासाठी 4थे षटक घेऊन आलेले आहेत ते वाघोली संघाचे कर्णधार यश.
यानंतरचा होणारा सामना चंपावती भिगाव वर्सेस श्री गणेश वाळुंज. पुढील षटक घेऊन येत आहेत यश. त्यांचा सामना करतील स्वप्नील. आणि चांगला साथ हटवलेला आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत. हुकचा फटका आणि हा षटकार. पुन्हा पुढचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला आहे आणि दुसरा धाव घेण्याच्या नादात फलंदाज धावबाद होत आहेत. किती रन काढला यश? यश किती रन यश यांनी 7 चेंडूमध्ये 16 धावांची स्फोटक अशी खेळी केलेली आहे यश यांनी. त्यामध्ये एक उत्तुंग असा षटकार व 4 डबल धावा. यश यांनी 16 धावांची खेळी केलेली आहे ती 7 चेंडूमध्ये. त्या दरम्यान पुढील फलंदाज आलेले आहेत स्वप्नील यांना. पुढचा चेंडू फुलटच चेंडू स्वप्नील यांना काही जमलेलं नाही आहे. लोअर फुलटच होता. स्वप्नील यांनी 1 रन काढलेले आहे व स्ट्राईकवर आलेले आहेत ते विशाल. तीन चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 39 धावा 2 गडी बाद. चौथ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन यश विशाल यांना. विशाल यांनी मारला. चेंडू गेला वरती आणि चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार डायरेक्ट कंपाऊंड मध्ये. धन्यवाद दिजे. या 6 धाव्यांनी धावसंख्येत भर पडलेली आहे ती धावसंख्या पोचली आहे 45 धावावर. तसेच अतिशय सुंदर असा चेंडू टाकलेला यश यांनी. विशाल यांनी 1 रन काढलेली आहे. 5 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 46 धावा. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू यश आणि स्ट्राईकवर आहेत ते स्वप्नील. सलामीचे फलंदाज व कर्णधार स्वप्नील हे स्ट्राईकवर आहेत. ऑफ साइडला बुंद्यामधला चेंडू स्वप्नीलने खेळून काढला. 1 धावेने भर. धावसंख्या झालेली आहे ती 4 षटकाखेरीज 47 धावा. चार षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे ती 47 धावा. आता हे जे षटक घेऊन येत आहे विराज हे अतिशय दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असं षटक आहे. पडाई संघाच्या दृष्टीने या षटकामध्ये 20 ते 22 धावा धावसंख्या पोचेल ती 70च्या घरात. त्या वाघोली संघाच्या दृष्टीने एक 10 ते 12 धावाचं षटक आलं तर 60 धावाच्या आतमध्ये रोखण्यात यशस्वी होतील ते पडाई संघाला. अतिशय महत्वपूर्ण षटक घेऊन येत आहेत ते विराज. वैयक्तिक दुसरे व संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहेत विराज. पाहूया या 6 चेंडूमध्ये काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. पहिला चेंडू खराब आणि एक अतिरिक्त धावसंख्येत 2 ने भर पडत आहे. धावसंख्या पोहोचते ती 49 धावांवरती.
पहिला चेंडू वाईटच्या रूपाने अवांतर, 2 धावा प्लस विशाल स्ट्राईकवर. अतिशय सुंदर फटका मारलेला आहे. पाहूया 1 रन घेतलेली आहे विशाल यांनी. एकच धाव. पहिला चेंडू झालेला आहे. 5 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या पोचलेली आहे ती राऊंड फिगर 50 धावा पडाई संघाच्या झालेल्या आहेत. टाळ्या वाजवून स्वागत करा. 5 चेंडू मध्ये पाहूया आणि या चेंडूवरती मेन म्हणजे स्वप्नील हे आउट झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे धन्यवाद डीजे. स्वप्नील यांनी 10 चेंडू मध्ये 15 धावाची सावध व संतोषी खेळी केलेली आहे. आता 4 चेंडू बाकी आहेत आणि पडाई संघ पडाई संघातून खेळण्यासाठी आलेले आहेत ते प्रीतम. धडाकेबाज असे फलंदाज आहेत प्रीतम. लोअर ऑर्डर मध्ये मोठेच मोठे फटके मारण्यात माहीर आहेत. 4 चेंडू मध्ये जवळजवळ 15 ते 20 धावा. अतिशय सुंदर असा चेंडू विराज यांनी पहिला वाईट आणि +1 अशा 2 धावा दिल्यानंतर चेंडू निर्धाव जात आहे. आणि मेन म्हणजे विशाल हे नॉन स्ट्राईकला आले. त्यांच्या बॅटिंगमधून एक मोठा फटका आलेला आहे. विशाल यांना स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे ते पडायच्या दृष्टीने. एक चोरटी धाव घेतलेली आहे पिटू यांनी. धावसंख्येत 1 निभर धावसंख्या झालेली आहे ती 51. शेवटच्या षटकातील धाव चेंडू टाकून झालेले आहेत ते 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूवर विशाल यांना 2 मोठे फटके मारणे गरजेचे आहे. अतिशय सुंदरचा फटका तोच फॉलो थ्रू मध्ये अडवलेला. पाहूया विशाल स्ट्राईकवर जातात का. पिटू यांनी एक चुकी केलेली आहे की त्यांनी तिथे बाजू धरून ठेवायला हवी होती आणि विशाल यांना स्ट्राईकवर आणण्यापर्यंत त्यांनी राहायला हवं होतं. विशाल यांच्या खेळीचा अंत होत आहे आणि शेवटचा चेंडूसाठी आलेले आहेत ते जतेन. विशाल आउट झाला. धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू आणि जतीन यांनी भरपूर असे कारनामे केलेले आहेत की शेवटच्या चेंडूवर षटकार मारलेला आहे. अतिशय चांगला असा फटका. पाहूया चेंडू 1 रन गेले. बघूया दुसरी रन येते का. दुसरी धाव काढताना जतीने बाद झालेले आहेत. पाहूया पंचांनी 1 मिनिट 1 रन शॉर्ट झालेली आहे. म्हणजे या चेंडूवरती एकही धाव आली. सॉरी एकही धाव नाही आहे या चेंडूवरती. रनआउट प्लस 1 शॉट. त्यामुळे या चेंडूवरती एकही धाव आलेली नाही आहे. 5 षटका अखेरीज पडाई संघाची धाव संख्या झालेली आहे ती 52 व विजयासाठी 53 धावाचं लक्ष्य. सामना हा शेवटचा चेंडू पर्यंत जाणार आहे मात्र नक्की. पाहूया 1 डाव झालेला आहे. दुसऱ्या डावात काय होत आहे. आणायला लागला
यानंतरचा होणारा सामना श्री गणेश वाळुंजे वर्सेस चंपावती बिगाव. दोन्ही संघ जर उपस्थित झाले असतील तर त्यांच्या संघ कर्णधाराला विनंती आहे की त्यांनी टॉस साठी यावं. श्री गणेश कोफराड आयोजित सचिन स्मृती चषक 2024 सर्व खेळाडूंचं आणि क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. पहिल्या फेरीतला पहिला सामना बानकर संघाने जिंकलेला आहे आणि हा दुसरा सामना चालू आहे पहिल्या फेरीतला सद्गुरू पडाई विरुद्ध आणि बॉलर चेतक वाघोली. पडाई संघाने प्रथम फलंदाजी करून 52 धावा
काढलेले आहेत आणि चेतक वाघोलीसाठी 53 धावाचे आव्हान आहे. दरम्यान पडाई संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहे जतीन आणि त्यांचा सामना करतील चेतक वाघोली संघातर्फे तन्मय. जतीन चांगला असा चेंडू निर्धारित स्वरूपातील एक धाव. आता स्ट्राईकला आलेले आहेत प्रणव, डावखुरी फलंदाज. पडाई संघातर्फे क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल होत आहे. दरम्यान जतीन चांगला असा चेंडू निर्धाव गेलेला आहे. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही. 2 चेंडू नंतर धावसंख्या आहे ती 1 धाव. यानंतर होणारा सामना श्री गणेश वाळुंजे विरुद्ध चंपावती भुईगाव आणि हा पुढचा चेंडू चांगला असा चेंडू होता परंतु गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 4 धावा एकूण 5 धावा येत आहेत या चेंडूवरती. धन्यवाद. 1 मिनिट. पंचांनी टोटल धावा ऍक्च्युली पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे आणि चेतक वाघोली संघाच्या खेळाडूंना नम्र विनंती करतो की त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेरच राहावं. टोटल धावा पंच 4 + 1 ना 5 धावा. 3 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 6. तू दिला नाही का खुर्चीतच बसून जतीन सामना करतील तन्मय. निर्धारित स्वरूपातील 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवरती. धवल एकटा आहे का अर्णव? पाठवले का आपली पाहिजे ते काय करणार ते बॉल आणून देऊ शकतात. अतिशय सुंदर असा चेंडू काही
फलंदाज प्रणव यांना कळलेला नाही. चेंडू निर्धाव जात आहे आणि तेवढीच उत्कृष्ट अशी विकेट किपिंग केलेली आहे यश यांनी. 5 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 7. ओव्हरथ्रोच्या रनमुळे धावा जास्ती मिळाल्या, नाही तर अतिशय सुंदर असं गोलंदाजी हाताळलेली आहे ती जतीन यांची. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, अतिशय सुंदर असा चेंडू विशाल यांनी अडवलेला आहे, परंतु 2 धावा काही ते रोखू शकलेले नाही आहेत. पहिल्या षटक संपलं, अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 9 धावा. विजयासाठी विजयासाठी 53 धावाचं लक्ष घेऊन उतरलेला आहे तो चेतक वाघोली संघ. पाठलाग करताना पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 9. उर्वरित 4 षटक 24 चेंडूमध्ये धावसंख्या हवी आहे ती 44. 4वर 4 गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते प्रणव. हा सामना अतिशय उत्कृष्ट व रोमांचक असा होणार आहे. दोन्ही संघाकडे फलंदाज व गोलंदाज तुल्यबळ अशी लढत. प्रणव यांचा षटक, पहिला चेंडू. एक धाव निर्धारित स्वरूपातील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वरती. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन प्रणव यांना एकच धाव. धावसंख्येत 1 नि भर. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे प्रणव यांनी. स्ट्राईकवर आलेले आहेत ते तन्मय. दुसऱ्या षटकातील चेंडू टाकून झालेले आहेत 2. धावसंख्या झालेली आहे ती 11. स्ट्राईकवर आलेले आहेत ते तन्मय. अतिशय असा रोमांचक असा हा सामना होणार. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार आहे. वाईड अवांतर धाव पंच कळवत आहेत. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या झालेली आहे ती 12. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेले आहेत. नव्याने जोडलेले जे ऑनलाईन प्रेक्षक आहेत वा ग्राउंडवर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी स्पर्धेचा दुसरा सामना चेतक वाघोली वर्सेस गुरुदत्त पडाई वाघोली संघाने वाईड +1-2 धावेची भर. वाघोली संघाला जिंकण्यासाठी 53 धावाचं लक्ष घेऊन उतरलेला आहे तो वाघोली संघ. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 14. लगातार 2 अवांतर वाईट चेंडू टाकलेले आहेत ते प्रणव यांनी. अतिशय सुंदर असा चेंडू टाकलेला. चेंडू कट घेऊन गेला, परंतु 1 धाव. धावसंख्येत भर.
आणि आज चांगलाच फटका पाहूया. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, परंतु झेल घेण्याचा चांगला प्रयत्न होता, परंतु झेल सुटलेला आहे. धावसंख्या होते ती 17. आणि 2 धावा करण्याचा प्रयत्न. धावची जर अपील केलं होतं, परंतु अंपायरने ते फेटाळून लावलेलं आहे. 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे फलंदाजांना. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावांवरती. 5 चेंडू 19 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि चांगला असा दाटवलेला आहे. पाहूया षटकार, उत्तुंग असा षटकार तन्मय यांच्याकडून. धन्यवाद डीजे. श्री गणेश वाळुंजे संघाचे कर्णधार निलेश नाईक आलेले आहेत. मी चंपावती बिगाव संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी टॉससाठी यावं. दोन षटक अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. 18 चेंडूमध्ये धावसंख्या हवी आहेत त्या 28. प्रणव यांच्या या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. थ्रो मारला नसताना अजून प्रेशर येणार होता. 7च रन आल्या. संघासाठी तिसरं व वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते जतीन. स्ट्राईकवर आहेत ते प्रणव. जतीन यांनी पहिलं षटक अतिशय सुंदर असं टाकलं होतं. या षटकामध्ये जतीनला काहीतरी करून दाखवावं लागेल. विकेट काढावी लागेल प्रणवची. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जतीन. चोरटी रन चोरून काढलेली आहे. हातामधली दुसरी रन घेतलेली. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट प्रणव व तन्मय यांचं. वयाच्या 7व्या वर्षापासून दोघी एकत्र खेळतात, त्यामुळे त्यांचं ट्युनिंग जमलेलं आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा. धावसंख्या झालेल्या आहेत त्या 27. चंपावती बिगाव संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती. अतिशय सुंदर असा चेंडू फलंदाजाच्या जोडीला विकेट किपरला काही जमला नाही. अडवलेला एक धाव नाही, परंतु प्रणव यांची स्टंपिंग सोडलेली आहे यश यांनी. चंपावती बिगाव संघाच्या कर्णधाराला विनंती की त्यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. ऑलरेडी आपली मॅच लेट होत आहे. 5 षटकाचे जर सामने खेळवायचे असतील तर वेळ वाया जाता कामा नये.
पाहूया आउट होतोय की चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार प्रणव यांच्या बॅट मधून. बरोबर लेफ्टीने मारला. बरोबर लेफ्टी आहे. बरोबर लेफ्टी आहे. बरोबर गाणं. चांगला असा पूलचा षटकार पाहायला मिळाला. 3 चेंडूनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते वाघोली संघाची 33. जतीन यांचा पुढचा चेंडू अंपायरनी वाईड घोषित केलेला आहे. अवांतर 1 धाव. आणि या जतीनचा चेंडू स्ट्रेटच्या दिशेने तटवलेला आहे. 1 धाव घेण्यात यश आलेला आहे. आणि विशाल यांच्याकडून थोडीशी मिसफिल्ड आणि हा चौकार. धन्यवाद डीजे. यानंतरचा होणारा सामना श्री गणेश वाळुंज वर्सेस चंपावती बिगाव. मी नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधाराला व कुमार नाईक यांना विनंती करतो की नाणेफेक करावी. कुमार नाईक यांनी 4 चेंडूनंतर 38 धावा. नाणेफेक ही बिगाव संघाने जिंकली. बिगाव संघाच्या कर्णधाराने आपला निर्णय सांगावा. गोलंदाजी. बिगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. तुम्ही श्री गणेश वाळुंज संघाची फलंदाजी पाहता आणि निलेशचा फॉर्म पाहता किती धावा रोखण्याचा प्रयत्न करणार? 40. धन्यवाद. तुमचं काय, तुमची टीम आणि पहिली फलंदाजी बघता किती धावा करण्याचा प्रयत्न करणार? सर्वसाधारणपणे 50 ते 55 धावाचं लक्ष ठेवण्याचं आमचं टार्गेट राहील. त्या व्यतिरिक्त जर एक्स्ट्रा रन्स जर करता आल्या तर जरूर आम्ही करू. आणि एकंदरीत या स्पर्धेचं आयोजन व नियोजन पाहता स्पर्धेविषयी 2 शब्द. अतिशय उत्कृष्ट असं आयोजन करण्यात आलेलं आहे. खूप साऱ्या कमी वेळेत आणि सध्या निवडणुकीचे आचारसंहिता सर्व काय बघता जर तुम्ही जे केलेली मेहनत आहे त्याचप्रमाणे कोरोटी ग्रामस्थ यांचा लाभलेला तुम्हाला साथ जी लाभलेली आहे ती पण अतिशय उत्कृष्ट अशी आहे. आणि आयोजन तर तुमचं नेहमीच सुंदर असते. आणि आपले या मित्र आणि आपले कैलासवासी सचिन नाईक यांच्या स्मृतीत जो तुम्ही चषक भरवता त्याचं तर एकदम उत्कृष्ट आयोजन असं आहे. धन्यवाद निलेश व धन्यवाद हिमेश. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. आणि हा षटकार. काय करू? दोन षटकामध्ये केवळ 4 धावांचे आव्हान. पुढील षटक यश. आणि हा मिड विकेटच्या दिशेने तटावलेला आहे म्हणजे त्यांनी झेल टिपलेला आहे. फलंदाज बाद.
चार पाहिजे. बॉल काढून ठेव. सचिन. धन्यवाद डीजे. आणि आता वाघोली संघाचे कर्णधार सचिन. 11 पाहिजे. 11 चेंडूत 4 धावाची आवश्यकता आहे ती चेतक वाघोली संघाला. यानंतर नवीनच का त्यानंतरचा होणारा सामना चंपावती भिगाव वर्सेस श्री गणेश वाळुंज. चंपावती भिगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय व फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय ते श्री गणेश वाळुंज संघाला. अवांतर 1 धावेनी भर धावसंख्या पोचलेली आहे ती 51. विजयासाठी 2 धावाची आवश्यकता. थ्रोच्या स्वरूपात 1 धावेनी भर धावसंख्या. धावसंख्या समान झालेली आहे 52. आता विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. यानंतर तो होणारा सामना चंपावती भिगाव वर्सेस श्री गणेश वाळुंज. मी चंपावती भिगाव संघाचा विनंती करतो की त्यांनी सामना संपल्यावर आणि सामना जिंकलेला आहे तो चेतक वाघोली संघाने. चेतक वाघोली संघाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. तर स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल गुरुदत्त पाटाई संघाचे आभार.